हे काय थांबत नाही म्हणलं. त्याच्यामुळं 2-3 ताई आधीच उठून गेल्या, म्हणलं नंतर नको जायला, आधीच चला म्हणलं. आनंद भाऊ, आनंद भाऊ, मी उभा राहिलो तर म्हणते टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. मी तुम्हाला सांगणार नाही टाळ्या वाजवा. तुम्हाला मनापासून जेव्हा वाटेल तेव्हा मनापासून स्वतःहून टाळ्या वाजवा. आज या ठिकाणी मजलापूर गावामध्ये आम्रपाली बुद्धविहार स्मारक समिती मजलापूर दापुरा याचे सर्व सन्माननीय सभासद, अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, आदरणीय भंतेगण यांना पंचांग प्रमाण. त्याचप्रमाणे उपस्थित असणारे आदर्श शिक्षक ज्यांचा आपण गौरव केला, असे शिक्षक जेव्हा एखाद्या गावाला लाभतात तेव्हा खऱ्या अर्थानं गावाचा विकास होतो. आणि चांगले शिक्षक गावाला लाभल्यानंतर काय होतं तर ते आज या ठिकाणी दिसून येत आहे. गाव एका चांगल्या वळणावरती येतं. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी, आता हा 1 दिवसाचा नाही तर 3 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही सलग 3 दिवस ही गर्दी करता, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता. या ठिकाणी मनोरंजनातून प्रबोधन, गाण्यांच्या माध्यमातून चळवळचं जिवंत ठेवणं, त्याचबरोबर विचार जिवंत ठेवण्याचं काम आपल्या आम्रपाली बुद्धविहार समितीच्या माध्यमातून आपण सगळेजण मिळून करत आहात. त्यामुळं आता या रविवारच्या भर दुपारी इतक्या उन्हामध्ये या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण पंचक्रोशीतून उपस्थित आहात. त्यामुळं विचारपीठावरील लोकांच्या बरोबरच मला त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे माझ्या समोर बसलेल्या माझ्या आया बहिणी, माझे हे सगळे बांधव हे जास्त महत्त्वाचे वाटतात. तुम्हा सगळ्यांना या उपस्थितीबद्दल मी निळा कडकडीत सलाम करतो. आणि आजच्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत असताना मला वाटतं की आपल्या आयुष्यातील कोणत्याही मंगलमय कार्याची आपण सुरुवात करत असताना जिथं नतमस्तक झालं पाहिजे. ते संबंध विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, या पृथ्वीचा पहिला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, या भाषेत ज्यांनी शब्दांचं महत्व सांगितलं आणि शब्दांची शस्त्र कशी करायचे हे देखील ज्यांनी सांगितलं ते विद्रोही संत तुकाराम महाराज. त्यांनी माणसाला माणूस जोडून या मातीमधून स्वाभिमानाचं राज्य उभं केलं. ते स्वराज्य उभं करणारे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास या महाराष्ट्रापर्यंत मांडणारे, पोहोचविणारे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, गुलाम झालेल्या मातीमध्ये गुलामीचं कारण काय आहे हे शोधताना जे म्हणाले होते की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, बहुजन खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या भाषेत विद्येचं महत्व सांगून तिथेच न थांबता विद्येमुळे मती येते, मतीमुळे नीती येते, नीतीमुळे गती येते, गतीमुळे वित्त येतं, वित्त आल्यानंतर शूद्रांचं जीवनमान उंचावतं आणि मग ते असे विचारांचे कार्यक्रम करायला लागतात. हे आज दिसून येत आहे. हे सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. आपल्याकडे असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. हॅलो, आपल्याकडे असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, परंतु स्त्री यशस्वी पुरुषाच्या मागे नाही तर ती 2 पावले पुढे चालत असते. हे इतिहासामध्ये ज्या स्त्रीनं दाखवून दिलं त्या स्त्री म्हणजे भारतातील नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आज या भारताच्या मातीमध्ये या देशाचं समाजकारण, राजकारण, अर्थकारण एका संकल्पनेच्या भोवती फिरताना दिसतं. ती संकल्पना म्हणजे
आजही या देशातल्या 99% लोकांना आजही कळत नाही ती गोष्ट म्हणजे आरक्षण, आणि ते आरक्षण म्हणजे काय हे आज सुद्धा लोकांना कळत नाही. परंतु आजपासून 100 वर्ष आधी आरक्षण म्हणजे भीक नाही, आरक्षण म्हणजे खिरापत नाही, आरक्षण म्हणजे कुबड्या नाही, तर आरक्षण म्हणजे पिढ्यानपिढ्या शतकानुशतके जे मागास आहेत त्यांना बरोबरीत येण्यासाठी दिलेली समानतेची संधी म्हणजे आरक्षण हे सांगणारे आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज. या महाराष्ट्राच्या गुलाम झालेल्या मातीमध्ये संतांच्या विचार रुजवणारे सगळे संतगण, त्यामध्ये अगदी ज्यांनी आपल्या प्रबोधनाचा माध्यम म्हणजे लोकांच्या मध्ये जाऊन लोकांमध्ये बसून स्वच्छतेच्या माध्यमातून ज्यांनी स्वच्छतेची बरोबरीनं लोकांच्या मनमेंदू मस्तकाची स्वच्छता करायला सुरुवात केली ते संत गाडगे महाराज. आज आपल्याला सांगितलं जातं की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली आहे, परंतु आजपासून 100 वर्ष आधी ज्यांनी सांगितलं होतं पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही तर पृथ्वी कष्टकरी कामगार मजुरांच्या हातावर तरलेली आहे हे सांगणारे साहित्यिक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, पिता रामजी सुभेदार यांच्यासह मानव मुक्तीच्या लढाईमध्ये ज्या ज्या महामानवांनी आपलं आयुष्य वाहिलं त्या सगळ्या महामातांना महामानवांना अभिवादन करतो. आणि मग हे अभिवादन करत असताना आजच्या या सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या या जगामधल्या तरुणाई पुढे बोलत असताना आम्हाला हे सांगावं वाटतं की या सगळ्या महामानवांना अभिवादन करत असताना या सगळ्या महामातांचं सगळ्या महामानवांचं कार्य आम्ही जेव्हा पुन्हा पुन्हा सांगत असतो तेव्हा या सगळ्यांचं कार्य त्यांच्या त्यांच्या काळामध्ये त्या काळाला घडवणारं आणि काळाला झुंज देऊन काळापेक्षाही मोठं योगदान देणारं, काळापेक्षाही काळाला नमवणारं आणि काळाला बदलणारं कार्य आहे की त्यांच्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी महान कार्य करून दाखवलं. म्हणून आज आम्ही त्यांच्या समोर नतमस्तक होतो. परंतु या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होत असताना या सगळ्यांचं कार्य मांडत असताना आजकालच्या या सोशल माणसाचं नाव घेता त्यांनाच महामानव म्हणता, त्यांनीच आमच्यासाठी असं केलं म्हणता, त्यांनीच नाव भारत उभा केला म्हणता, त्यांनीच असं केलं, त्यांनीच तसं केलं, मग त्यांनीच आम्हाला हे केलं, मग या सगळ्यांनी कार्य केलं, या सगळ्यांचं कार्य तुम्ही जागतं का असा प्रश्न काही लोक विचारतात. तेव्हा त्यांना मला सांगावं वाटतं या सगळ्या महामानवांचं कार्य त्यांच्या त्यांच्या काळामध्ये महान आहे, परंतु या सगळ्यांच्या कार्याला पूर्णत्व देण्यासाठी त्यांच्या विचारांचा एक महामानव उभा राहिला, त्यांच्या विचारांचा तो योद्धा या सगळ्यांचं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी 19व्या शतकात जन्माला येऊन त्यानं ते कार्य पूर्णत्वास नेण्याचा प्रण केला आणि आयुष्यभर त्यांनी ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आपलं आयुष्य वाहिलं. त्यांच्याविषयी बोलताना मला म्हणावं वाटतं मृतप्राय झालेल्या कोट्यवधी जीवात भरला त्यांनी नवा प्राण, मृतप्राय झालेल्या कोट्यवधी जीवात भरला त्यांनी नवा प्राण. मनोवादाविरोधात ते लढले होऊन बेभान, काळाला घाम फोडून चौदार पाण्याला आग लावून पेटवले त्यांनी मनुस्मृतीचे प्रत्येक पान. कोलंबिया विद्यापीठाने जगातला सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून केला त्यांचा बहुमान. त्यांच्या समोर झुकते जगातील प्रत्येकाची मान. त्यांनीच दिलं या भारताला जगातला सर्वोत्तम असं संविधान. अशा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतशः प्रणाम, माझा शतशः. या सगळ्या महामानवांच्या कार्याला पूर्णत्व देणारा त्यांचा हा विचारांचा वारसदार 19व्या शतकामध्ये या सगळ्यांच्या विचारांवर चालतो आणि त्यांचा विचार घेऊन पुढे हा नवा भारत उभा करतो. आणि त्यांच्या विचारातून या देशामध्ये सगळी परिवर्तन होतात. धर्म परिवर्तन होतं, राज्य परिवर्तन होतं, अर्थकारणाचं परिवर्तन होतं, सामाजिक परिवर्तन होतं. ही सगळी परिवर्तन हा महामानव घडवून आणतो आणि या देशाला एका नव्या वळणावर घेऊन येतो. आणि त्याच माध्यमातून एक महत्वाचं परिवर्तन या भारतामध्ये घडून येतं. ते महत्वाचं परिवर्तन म्हणजे बुद्धांचा भारत आहे ही नव्याने ओळख तो महामानव करून देतो. आणि म्हणूनच आज या देशामध्ये नव्याने पुन्हा 100 वर्षानंतर शतकानुशतके जो खंडित झालेला बुद्धिझम होता तो बुद्धिझम पुन्हा जिवंत करून 19व्या शतकात अशा प्रकारे गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये बुद्धांचा हा ध्वज पंचशील फडकवला जातो आणि बुद्धांच्या विचारांचा नव्याने जागर केला जातो, जागर मांडला जातो. ही एक प्रकारची नवी क्रांती बाबासाहेब घडवून आणतात आणि म्हणून त्यांच्या विचारांचा हा नवा यज्ञ या देशामध्ये चालू होतो. आणि म्हणून या नव्या पिढीला, या नव्या चळवळीला, या तरुणाईला याने नव्याने आम्हाला सांगावं लागतं, नव्याने मांडणी करावी लागते. आणि नव्याने सांगण्याची मांडण्याची जबाबदारी आपल्या या विचारपीठावर बसणाऱ्या प्रत्येकावरती आहे की नव्या पिढीला आपल्याला काय सांगायचं.
आज या महाराष्ट्रात देशभर जगभर जेव्हा जेव्हा मी जिथे जिथे बोलायला जातोय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाड्या वस्तीवर जेव्हा जेव्हा मी बोलण्यासाठी जातो, प्रबोधनासाठी जातो, त्या ठिकाणी गेल्यानंतर मी आवर्जून एक गोष्ट सांगतो बांधवांनो, की मी या ठिकाणी बोलायला हे जे स्टेजवर बसलेले त्यांच्यासाठी आलेलो नाही. या ठिकाणी बोलायला हे माझे जे 40, 50, 60 वर्षाचे बांधव या ठिकाणी बसलेले आहेत, ह्या 40-50 वर्षाच्या आया बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्यांच्या पुढे बोलण्यासाठी मी इथं आलेलो नाहीये. मी इथं आलोय ते माझ्या समोर बसलेले ही जी 10, 12, 15 वर्षाची जी चिमुकली मुलं आहेत ना, त्यांच्या डोक्यामध्ये मला बाबासाहेब पेरायचे, त्यांना बुद्ध सांगायचं, त्यांना परिवर्तन कळलं पाहिजे. आणि ही खऱ्या अर्थानं परिवर्तनाच्या लढाईतले योद्धे आहेत आणि यांना खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा विचार सांगितला पाहिजे. आणि तर खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन घडलेलं दिसून येईल. आणि ती आपली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आपल्याला हे वाचनाची जी बाबासाहेबांनी दिलेली संस्कृती आहे, ती वाचनाची संस्कृती पुढे घेऊन जात असताना या चिमुकल्यांच्या पुढे ते बाबासाहेब नावाने मांडावे लागतील. आणि ते सांगण्याचा प्रयत्न मी आज या ठिकाणी करतोय. आज जी तारीख आहे, आज आपण ज्या तारखेला या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेलो आहे, ह्याच्या आधी 2 दिवसापूर्वी एक महत्वाचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आला होता आणि तो संपन्न झाला. काय झालं परवा दिवशी? काय होता? विद्यार्थी दिन होता. आणि हा विद्यार्थी दिन या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये केला जातो. ह्याचा इतिहास मला मांडावा लागतो ना, आणि अनेकांना माहित नाही सर विद्यार्थी दिन का करायचा, काय आहे. आणि ती विद्यार्थी दिन म्हणजे ते म्हणते आताच्या बौद्धांचा कार्यक्रम आहे की ते विद्यार्थी दिन, अशी अवस्था होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली ते विद्यार्थी दिनाची. मग तो विद्यार्थी दिन का केला जातो? ते विद्यार्थी दिनाचा विशेष सांगताना या माझ्या पुढे बसलेल्या चिमुकल्या लेकरांना मला आवर्जून तो इतिहास सांगायचा आहे. माझ्या भावंडांनो, आज मी या अकोल्यात जेव्हा प्रवेश केला तेव्हा मला आनंद वाटला. अकोल्यात जेव्हा मी येत होतो तेव्हा बंगले बांधलेले दिसले, या ठिकाणी त्या घरांवरती, बिल्डिंगांवरती अशोक चक्र नांदताना दिसली, ध्वज फडकताना दिसले. आणि ते सगळं चित्र बघितल्यानंतर आनंद वाटतो. आज आम्ही पुण्या मुंबईला राहतो, 20-20 मजल्याच्या बिल्डिंगा पाहतो, बंगले पाहतो, चांगले 4 चाकी गाड्या दारात पाहतो आणि ते सगळं वैभव पाहतो. तेव्हा त्या घरावर फडकणारा तो निळा झेंडा, पंचशीलचा ध्वज पाहिल्यानंतर छाती अभिमानाने भरून येते. आणि एवढंच नाही तर दररोज सकाळी त्या बिल्डिंग मधून सकाळी आई आपल्या 5 वर्षाच्या 4 वर्षाच्या लेकराला नटवून घरातून बाहेर घेऊन येते. त्याला शाळेचा ड्रेस घातलेला असतो, त्याला जॅकेट घातलेला असतो, त्याला सूट बूट टाय कोट घातलेला असतो. दारात गाडी येते, हॉर्न वाजतो गाडीचा, पंपन. आई त्या बाळाला घेऊन येते आणि त्या बाळाला त्या गाडीत बसवते. बाळ त्या गाडीतून 4 चाकी गाडीतून शाळेत जातं. आईला बापाला खूप भारी वाटतं की आपल्या बाळाला न्यायला गाडी आली. 4 चाकी गाडीतून माझं बाळ शाळेत गेलं. आईला आनंद वाटतो. आणि दुपारी 1 वाजताच्या टायमाला शाळा सुटते, पुन्हा ती 4 चाकी येते, त्या गाडीतून आपलं बाळ उतरतं. आई त्याला घ्यायला नटून थटून पुन्हा आलेली असते बाळाला घरी घेऊन जायला. आणि मग त्याला घेऊन जाताना आई त्या गल्लीतून जेव्हा जाते, त्या सोसायटीतून जाते, तेव्हा कोण दिसलं तर म्हणते काकाला हॅलो कर, आंटीला गुड आफ्टरनून म्हण. पोरग 5 वर्षाचं पोरग म्हणते गुड आफ्टरनून अंकल. आईला अभिमान वाटतो, माझं 5 वर्षाचं पोरग इंग्रजीत बोलतोय, फाड फाड बोलतोय, इतक्या लाख रुपये भरलेल्या शाळेत जातोय, त्याला सोडायला बस येते, न्यायला बस येते. आई या अभिमानानं आपल्या पोराला घरी घेऊन जाते. आणि त्या लेकराकडे मी जेव्हा चाळीतून जाताना, कार्यक्रमावर जाताना पाहतो, तेव्हा मला फक्त 100 वर्षापूर्वीचा इतिहास आठवतो आणि माझे डोळे भरून येतात. कारण असाच एक 7-8 वर्षाचा मुलगा आजपासून 100 वर्ष आधी साताऱ्याच्या प्रतापसिंह हायस्कूल मध्ये त्याच्या वडिलांनी आणून दाखल केला होता. त्या मुलाला त्या वडिलांनी आणलं व गुरुजीकडे नाव नोंदवलं आणि ती तारीख होती 7 नोव्हेंबर 1900. त्या मुलाला शाळेत घातलं. मुलाला आनंद झाला होता की मला शाळेत घातलं, मी शाळेत बसेल, मला मित्र मिळतील, मला सगळे सवंगडी भेटतील, मी खेळेल, बागडेल, आनंदाने राहील त्या शाळेत, नवं काहीतरी शिकेल. 8 वर्षाचं पोरग शाळेत आलं, नाव दाखल झालं. पण त्या शाळेतून बाप जेव्हा माघारी गेला तेव्हा त्या मुलाला कळलं की अरे मी शाळेत आलो पण मला शाळेत हात घेतलं जात नाही, मला शाळेत बाहेर बसावं लागतं. 8 वर्षाच्या पोराची अवस्था काय असेल या पोराने विचार करावा, त्याच्या आईने विचार करावा. अरे एक 8 वर्षाचं लेकरू वर्गाच्या बाहेर बसलं कशासाठी? शिक्षणासाठी. मला शिकायचं या जिद्दीने बाहेर बसलंय ते पोरग आणि वर्गात ध्यान देते की वर्गात गुरुजी फळ्यावर काय शिकवतात. एक दिवशी गुरुजींनी फळ्यावर प्रश्न लिहिला, त्या प्रश्नाचं उत्तर विचारलं आणि उत्तर विचारल्यावर वर्गातल्या पोरांनी वेगवेगळी उत्तरं दिलं. गुरुजींनी लिहिलं होतं की अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला दिसतात पण तुम्ही त्याला हात लावू शकत नाही. वर्गातल्या पोरांनी कोणी सांगितलं चंद्र, तारे, उंच झाड, त्याच्यावरची फळं, त्याला आम्ही हात लावू शकत नाही.
वर्गाच्या बाहेर बसलेल्या टीचर पोरानेही हात वर केला होता. गुरुजींनी ही उत्तर ऐकून बाहेर बसलेल्या पोराला म्हणले, अरे भिवा, बाहेर बसून उत्तर सांगतो, सांग सांग काय सांगायचं भिवा तुला. बारका भिवा उभा राहिला. बाणेदारपणे उभा राहिलेला भिवा जसा वर्गातल्या पोरांना दिसला तशी वर्गातली पोरं धावत फळ्याकडे निघाली. पोरांना वाटलं भिवा वर्गात येईल आणि फळ्यावर उत्तर येईल. गुरुजी म्हणाले, अरे काय झालं. वर वर्गातली म्हणाली, अहो आमच्या खायचे डबे त्या फळ्याच्या मागे ठेवल्यात. हा जर वर्गात आला आणि हात लावला तर आमचे डबे बाटतील. गुरुजी म्हणाले, तो वर्गात नाही येणार, तुम्ही खाली बसा. परिस्थिती काय लक्षात घ्या. बाहेर उभा राहिलेल्या भिवाच्या डोळ्यात पाणी आलं. गुरुजीला उत्तर सांगायचं होतं. भिवा गुरुजी म्हणले, सांग उत्तर. भिवा बोलता झाला, गुरुजी या शाळेतला हा जो पाण्याचा माठ आहे ना, हा पाण्याचा माठ मला रोज दिसतो, पण याला मी हात लावू शकत नाही गुरुजी. गुरुजी हा शाळेतला फळा मला रोज दिसतो, मला उत्तर येत असतं, पण मी फळाला हात लावू शकत नाही गुरुजी. गुरुजी वर्गात येताना आणि बाहेर जाताना तुम्ही मला रोज दिसता. अनेकदा वाटतं मला तुम्हाला स्पर्श करावा, तुम्हाला मिठी मारावी, पण तुम्हाला हे मला हात लावता येत नाही गुरुजी. बारक्या भिवानं दिलेली उत्तर ही भूगोलाची विज्ञानाची उत्तरं नव्हती, तर तत्कालीन समाज व्यवस्थेच्या तोंडात सनसनीत चपराक मारली होती, हे त्या गुरुजींना कळलेलं होतं. पण बारका भिवा हे उत्तर का देतो. बारका भिवा हे उत्तर का देतो हे गुरुजींच्या नजरेसमोर आलं. दररोज दुपारी सगळी मुलं भाकरी खातात, डबा सोडतात, भाकरी खातात आणि तहान लागली की धावत धावत जात आहेत. वर्गाच्या बाहेर असलेल्या माठातलं पाणी हाताने घेतात, पितात. पण बारका भिवा बाहेर बसून फडक्यात आणलेली भाकरी सोडतो, ती खातो आणि ती भाकरी खाताना त्याला ठसका लागतो. ठसका लागल्यानंतर बारका भिवा धावत धावत पाणी प्यायला निघतो. परंतु त्याला माहित आहे की आपल्याला माठाला हात लावायचा नाहीये, आपल्याला ती परवानगीतली व्यवस्था देत नाहीये. आणि भिवा येतो हे दिसलं की शिपाई तिथून लांब निघून जातो. अरे बारक्या भिवाला ठसका लागतो, त्याच्या डोळ्यातून पाणी येतं, पण त्याच्या ओंजळीत कोणीही पाणी ओतत नाही. भिवा त्या माठाजवळ जाऊन उभा राहतो, तास तास उभा राहतो, ठसका देत राहतो. शिपायाला वाटेल तेव्हा येतो आणि मग तो त्याच्या ओंजळीत पाणी ओततो. भिवाची तहान भागते आणि मग पोरगा येऊन पुन्हा तासाने वर्गाच्या बाहेर बसतो. हे गुरुजी रोज पाहत होते आणि रोज पाहणाऱ्या या गुरुजींच्या नजरेसमोर या सगळ्या गोष्टी आल्या. माझ्या बांधवांनो, आपल्या सगळ्यांना ही स्थिती माहितीये. हे घडलंय बाबासाहेबांच्या आयुष्यात, हे आम्हाला कळलं. आमच्या पोरांना आम्ही हे सांगायचं राहिलं, आम्ही हे ऐकत राहिलो, आम्ही हे पुन्हा पुन्हा दरवर्षी ऐकलं. पण आम्ही त्यातून काय शिकलो हा प्रश्न मी अनेकदा अनेक गावखेड्यामध्ये वाडे वस्तीवर जातो तेव्हा कार्यक्रमात विचारतो. माझ्या बांधवांनो, हा जगदीश नव्या पिढीतल्या नव्या मोटिवेशनल स्पीकर म्हणून जेव्हा तुमच्या पुढे येतो, नव्या पिढीला नव्या भाषेत नवे बाबासाहेब सांगायचे हा प्रण मनात घेतो. आणि म्हणून मला वाटतं की आजपर्यंत तुमच्यापर्यंत हजारो वक्ते आले, आपल्या चळवळीमध्ये बोलणारे विचारवंत अनेक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या बुद्धीला सलाम करतो. परंतु नव्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून जगदीश एक नवी जबाबदारी घेतले. नव्या पिढीतल्या पोरांना मला नव्या अँगलने बाबासाहेब सांगायचे. टाळा वाजू नका असं मी उलट सांगेल, नका वाजू टाळा. ऐकून घ्या, डोक्यात घ्या. आणि 8 वर्षाचा पोरगा वर्गाच्या बाहेर बसतो, त्याला पाणी प्यायला मिळत नाही. तो 8 वर्षाचा पोरगा वर्गाच्या बाहेर बसून शिकतो. कधी आजपासून 100 वर्ष आधी 8 वर्षाचा पोरगा बाहेर बसून शिकतो आणि 100 वर्ष आधी तोच पोरगा त्याच्या वयाच्या फक्त 22व्या वर्षी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो. त्या पोराचं नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कधी आजपासून 100 वर्ष आधी. आज सगळं आमच्या हातामध्ये. अरे या पुढे बसलेल्या या पोराच्या हातात मोबाईल दिला तर ते युट्यूब बघतोय, ते फेसबुक बघतोय, ते गुगल बघतोय, त्याच्यावर सगळं सर्च करतोय. आईबाप त्याला मारून नमले की मोबाईल खाली ठेवू. त्या मोबाईलच्या एका क्लिकवर त्याला कळतंय की जगात कुठे काय आहे. अरे या पोरीला कॉलेजला जाणाऱ्या पोरीच्या हातात मोबाईल आला, तिला जगातल्या विद्यापीठात आज ऍडमिशन कळतंय की इथं बसून मी पुणे विद्यापीठात ऍडमिशन घेते. तरीही आज पिढी काय करते. अरे आज जर आमच्या एखाद्या पोराला ऍडमिशन घ्यायचं असेल ते कुणाच्याही घरातला असू द्या, फक्त मागासवर्गीय नाही, कितीही श्रीमंताच्या घरातला असू द्या, उच्चवर्णीयाच्या घरातला असू द्या, त्या पोराचं ऍडमिशन करायला अख्खा परिवार जातोय, वशिले लावतात आहे, आमदारची पत्र, खासदारची पत्र आणि मग त्याचं ऍडमिशन. अरे कधीतरी शांत बसून माझ्या भावी पिढीने विचार करा की आजपासून 100 वर्ष आधी ही कोणतीच यंत्रणा नाही, गुगल नाही, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, फोन करावा, मोबाईल नाही, काहीच नाहीये. त्या काळात अस्पृश्याच्या घरातल्या एका पोरानं अमेरिकेला जायचं स्वप्न कसं पाहिलं आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात ऍडमिशन कसं मिळवलं हा एकदा विचार करा. मग तुम्हाला आज कळेल की अरे आज आमच्या हातात सगळं आहे, परंतु आम्ही शिक्षणात कमी पडतोय का हा प्रश्न आज माझ्या नव्या पिढीला पडला पाहिजे.
बाबासाहेबांचं नाव घेताना, बाबासाहेबांचा जय जयकार करत असताना हा विचार आमच्या मनात आला पाहिजे. या नव्या पिढीनं या अँगलने बाबासाहेब समजून घेतले पाहिजेत. ते बाबासाहेब अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातात. अरे काय परिस्थिती आहे. बाबासाहेबांची आई ते 5 वर्षाच्या असताना वारली. बाबासाहेबांची आई ते 5 वर्षाच्या असताना वारली. आणि बाबासाहेब जेव्हा अमेरिकेला जायला निघतात तेव्हा त्याआधी बाबासाहेबांचे वडील म्हणजे पिता रामजी सुभेदार यांचं निधन होतं. 6 महिने फक्त आधी निधन झालंय वडिलांचं. आई वडील दोघांचंही निधन झालंय. त्या घरामध्ये आता फक्त माझी रमाई आहे, जी रमाई फाटक्या पदरानं तो संसार सावरणार आहे, तो संसार सांभाळणार आहे. आणि त्या रमाईला, आपल्या त्या लेकरा बाळाला, त्या संसाराला बाबासाहेब सांगतायत की आता मी कुठे निघालोय, घरात खायला नाहीये. आणि त्या घरातला माणूस कुठे निघाला, अमेरिकेला शिक्षणासाठी. महाराजा सयाजीराव गायकवाड, बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या स्कॉलरशिपच्या बळावरती आणि स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर बाबासाहेब अमेरिकेला जात आहेत. बाबासाहेब अमेरिकेमध्ये शिक्षण घेतात आहेत. आणि अमेरिकेतलं बाबासाहेब ते शिक्षण ज्या तडफेने पूर्ण करतात आहे, ज्या ताकदीनं पूर्ण करतात आहे, ज्या जिद्दीनं पूर्ण करतात आहे, ते खूप महत्वाचं आहे. आज आम्हाला ती जिद्द आमच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि बाबासाहेब ते अमेरिकेतलं शिक्षण 6 वर्षाचं शिक्षण फक्त 3 वर्षात पूर्ण करतात आहे. रात्रंदिवस अभ्यास करतात आहे. रात्रंदिवस अभ्यास करून बाबासाहेब ते शिक्षण पूर्ण करून बाबासाहेब अमेरिकेतून फक्त माघारी यायचा विचार नाहीत करत. आमच्या आजच्या पिढीला, आजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला विद्यार्थी दिनानिमित्त सांगावं वाटतं, जिथपर्यंत हा आवाज जातोय त्या प्रत्येक घरातल्या पोरापर्यंत हा विचार केला पाहिजे की असा विद्यार्थी या भारताच्या मातीत जन्माला आला जो महाराष्ट्रात नाही, इथं नाहीये, तर महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर तेव्हा जातो. आणि अमेरिकेतलं शिक्षण पूर्ण करून फक्त माघारी येत नाहीयेत की चला आता इथलं झालंय चला माघारी. अमेरिकेतलं शिक्षण पूर्ण करून तिथल्या प्राध्यापकाकडून शिफारस घेतात आहे की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये या विद्यार्थ्याला ऍडमिशन द्या. बघा, आज जर आमचा पोरगा शिकायला अकोल्यातून पुण्याला गेला तर ते शिक्षण घेऊन माघारी येईल. ते शिक्षण घेऊन तिथून मुंबई विद्यापीठात स्वतः नाही जाणार. ते म्हणाल तुम्ही सोय करा, तिथं राहायची खायची, मग बघू आपण काय करायचं. तेव्हा बाबासाहेब अमेरिकेतलं शिक्षण पूर्ण करतायत आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऍडमिशन मिळवतायत. आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऍडमिशन मिळवून त्या ठिकाणी बाबासाहेब अध्ययनास सुरुवात करतात आहे. पण ती परिस्थिती एवढी सोपी नाहीये. बाबासाहेबांना तेव्हा पैसे कमी पडतात आहे, स्कॉलरशिप संपलेली आहे. बाबासाहेब मधल्या काळात भारतात येत आहेत. आपल्या भारतात आल्यानंतर, तिथून शिकून आल्यानंतर अमेरिकेतला शिकून आलेला माणूस या ठिकाणी मुंबईच्या सीडीएम मध्ये काही काळासाठी नोकरी करतायत आणि नोकरी करून काही पैसे जमा करून पुन्हा बाबासाहेब लंडनला जात आहेत. ते लंडनला गेलेले बाबासाहेब आपल्या परिवाराकडे पाहतात आहे तर पुन्हा तीच परिस्थिती त्यांना दिसते. घरामध्ये खाण्याची पंचायत आहे. माझ्या रमाई तो संसार कसा बसा चालवतात आहे. बाबासाहेब रमाईला थोडीशी मदत देऊन जातात आहे. आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये गेलेले बाबासाहेब त्याच समांतर काळामध्ये, मला आताच्या पोरांना आवर्जून सांगायचंय की आम्हाला अनेकदा वाटतं की अभ्यासाला वेळ कमी आहे म्हणून मी शिकलो नाही, आमच्याकडे पैसे नव्हते, माझे वडील गरीब होते, मला सांगणारं कोण नव्हतं म्हणून मी शिकलो नाही असे म्हणतात. किंवा काय काय पोरं तर सहज म्हणतात आमच्या बापाने मला कधी सांगितलंच नाही की असा शिक. त्याला मुस्काडला पाहिजे. का तर आमचा आदर्श, आमचा जो बाप आहे त्या बापाने तर त्यांना सांगायला कुणीच नसताना सुद्धा परदेशात जाऊन शिकण्याची जिद्द पुरी केली. ते बाबासाहेब तेव्हा परदेशात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला शिकताना बरोबर त्याच काळात समांतर पद्धतीनं ग्रेझिन मध्ये ऍडमिशन घेत आहेत आणि ग्रेझिन मधून बॅरिस्टर बार ॲट लॉ ची परीक्षा देतात. बघा, हा एकूण जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आहे 8 वर्षाचा. आणि बाबासाहेब ते ज्या जिद्दीनं पूर्ण करतायत, बाबासाहेब स्वतः लिहितात आहे की हा लंडन मधला अभ्यासक्रम पूर्ण करताना 18 ते 21 तास बसून मी अभ्यास करत होतो. माझ्या बांधवांनो, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला हे कळलं पाहिजे की 18 तास बसणं आणि 21 तास बसणं काय असतं, तो अभ्यास करणं काय असेल. किती वर्षाचे बाबासाहेब? 30च्या पुढे गेलेले बाबासाहेब, 30 वर्ष वयापेक्षा जास्त झालेले बाबासाहेब इतका वेळ अभ्यास करतात. आता आम्ही जर अभ्यास करायला लागलो तर 10 मिनिटात टुंग वाजते मोबाईल, लगेच आमची दिदी एकदा व्हॉट्सअप चेक करते, लगेच पुन्हा एकदा रिप्लाय देतोय त्याला दादा, पुन्हा एकदा व्हॉट्सअप चेक करतोय, स्टेटस काय ठेवलंय, पुन्हा फेसबुक बघतोय. आज हे सगळं बदलत चाललेलं आहे. आणि या बदलत चाललेल्या जगामध्ये तरुणाई पुढे जो आदर्श असला पाहिजे
20-20 तास अभ्यास करतात आहे आणि 18-18, 20-20 तास अभ्यास करणार ते बाबासाहेब, त्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करणार ते बाबासाहेब. त्या लायब्ररीचं वैशिष्ट्य आहे की ती लायब्ररी उघडताना त्या लायब्ररीत येणारा पहिला विद्यार्थी आणि लायब्ररी बंद होताना तिथून बाहेर निघणारा शेवटचा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायचे. हे अभ्यास करणं बाबासाहेबांचं, ते अभ्यास करणं आम्हाला कळलं पाहिजे. ते अभ्यास करणाऱ्या बाबासाहेबांना आम्ही जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्या बाबासाहेब जर आम्हाला कळले तर कळेल की बाबासाहेबांसारखं घडणं सोपं नाहीये, त्यासाठी किती मोठा त्याग करावा लागेल. आणि ते बाबासाहेब आम्हाला आमच्या समोर ठेवताना, त्यांचा जय जयकार करताना, त्यांच्या नावाचा जयघोष करताना आमची जबाबदारी किती मोठी आहे किंवा त्यांचं नाव घेताना आमच्यावर किती मोठी जबाबदारी याचं भान आपल्याला होईल. नुसतंच आमचा बाप बाबासाहेब असं म्हणून भागणार नाही. तर बाबासाहेबांचा आदर्श आम्हाला कळला पाहिजे. ते बाबासाहेब तो 8 वर्षाचा अभ्यासक्रम फक्त 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण करतात आणि तो अभ्यासक्रम अशा पद्धतीनं काळाच्याही आधी पूर्ण करणारे त्या विद्यापीठाचे, त्या शिक्षण संस्थेचा आजपर्यंतच्या इतिहासातला एकमेव विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे त्या विद्यापीठांना मान्य करावं लागतं. माझ्या बांधवांनो, आज लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल, कोलंबिया असेल, इथं बाबासाहेबांच्या आधीही आणि आजपर्यंतही लाखो विद्यार्थी आले आणि आजपर्यंत शिकून गेले. परंतु आज या देशात, या जगात अशी स्थिती का निर्माण झाली की त्या विद्यापीठांचं नाव घेतलं की बाबासाहेबांचं नाव त्या विद्यापीठांच्या बरोबरीने आपल्याला आठवतं. कोलंबिया विद्यापीठ या देशात म्हटलं की तिथं शिकलेला महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकच नाव का आपल्या नजरेसमोर येतं? कारण कोलंबिया विद्यापीठाने त्या विद्यापीठाच्या इतिहासाची जेव्हा 200 वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्या विद्यापीठाच्या इतिहासामध्ये त्यांच्या विद्यार्थ्याचं योगदान, त्यांच्या आजवरच्या विद्यार्थ्याचा इतिहास मांडताना त्या कोलंबिया विद्यापीठाला दखल घ्यावी लागली. त्या भारतातला एकमेव विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याविषयी बोलताना किंवा त्यांना मांडताना किंवा त्या विद्यार्थ्याचा गौरव करताना त्या कोलंबिया विद्यापीठाने असं म्हटलं की आमच्या महाविद्यालय, आमच्या विद्यापीठामध्ये शिकलेला एक विद्यार्थी पुढे जाऊन भारतासारख्या महाकाय देशात जातो आणि त्यांनी त्या देशाचं संविधान निर्माण केलं, याचा आम्हाला अभिमान वाटतो. म्हणून अशा विद्यार्थ्याचा पुतळा आम्ही आमच्या विद्यापीठाच्या गेटवर स्थापन करतो. हे त्या विद्यापीठाला मान्य करावं लागतं. हे इतर विद्यार्थ्यांच्या नशिबात नाही आलेलं. हे इतर विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत का नाही घडलं? कारण हे विद्यापीठातील त्या विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांना हे साध्य करता आलं नाही, ते त्यांना जमलं नाही. म्हणून हे विद्यापीठांची नावं घेतल्यानंतर बाबासाहेब आठवतात. ते बाबासाहेब भारतात येतात आणि भारतात आलेले ते बाबासाहेब वेगवेगळ्या सामाजिक क्रांतीच्या नव्या लढाया हाती घेतात. भारतात आलेले बाबासाहेब या देशात महाडचा सत्याग्रह, काळारामाचा तो सत्याग्रह ते बाबासाहेब जेव्हा हातात घेतात, बाबासाहेब या देशामध्ये अनेक सत्याग्रह करतात. आपल्याला अनेकदा बाबासाहेब म्हणलं की काही 3-4 गोष्टी माहीत असतात. एवढंच नाही तर बाबासाहेब जेव्हा या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये येतात तेव्हा बाबासाहेबांनी या विदर्भ मराठवाड्यातले अनेक आंदोलनामध्ये बाबासाहेबांनी सहभाग घेतला. एवढंच नाही तर पुण्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी एक पर्वती नावाचं एक मंदिर आहे, त्या पर्वतीचा सत्याग्रहाला सुद्धा बाबासाहेबांनी बळ दिलं होतं. बाबासाहेबांना खरं तर तो सत्याग्रह सुरुवातीला करायचा होता, परंतु बाबासाहेबांची जी टीम आहे त्या सगळ्यांनी बसून बाबासाहेबांना काही गोष्टी सांगितल्या की कोकणामधून ती सुरुवात करणं किती गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी कोकणची भूमी निवडून महाडची निवड केली, काळारामाची निवड केली आणि त्या ठिकाणाहून बाबासाहेबांनी तो सत्याग्रह उभा केला. माझ्या बांधवांनो, बाबासाहेबांनी हे जे सत्याग्रह उभे केलेले आहेत हे सगळे सत्याग्रह मी गावागावामधून जाऊन सांगत होतो, मांडत होतो. आणि हे सगळं सांगताना, मांडताना अनेक लोक भेटतात, अनेक लोक कार्यक्रमामध्ये टाळ्या वाजवतात, खुश होतात, त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, हसतात, रडतात. संपल्यानंतर आनंदानं भेटून मिठी मारतात की असं सांगितलं, खूप छान वाटलं. मग हे आम्ही सांगतो, हे गेली 15 वर्ष झालं गावागावामधून सांगतोय, मांडतोय. ते गेलो महिन्यांनी जर आम्ही आनंदरावला फोन केला, काय कसा झाला कार्यक्रम, काय झालं, काय म्हणतात लोक, ते म्हणतात कसला, म्हणलं ते आपला कार्यक्रम झाला ना व्याख्यान, ते म्हणतात तेव्हाच झालं, ते संपला. आता काय लोकांचं चाललंय रोजचं, दरवर्षी नवा वक्ता येतो, तो काहीतरी सांगतो. मग ते त्याने काय फरक पडत नाही. म्हणले ते लोक फक्त भाषणांनी सुधारली असती तर जग खूप बदललं असतं, परंतु फक्त भाषणांनी काय होत नाही. मग मला वाटायला लागलं की याच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल. मग चळवळीतले काही सहकारी आहेत, काही विचारवंत आहेत, डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, असे लोक मला म्हणाले की तुम्ही हे लिहा, ज्या पद्धतीनं तुम्ही बाबासाहेब सांगताय, मांडताय हे तुम्ही लिहा. आणि तुम्ही जर हे लिहिलं
तर ते लिहिलेलं लोकांच्या हातात जाईल आणि ते हातात गेल्यानंतर लोकांना रोज दिसेल, पुढच्या पिढीच्या हातात जाईल आणि मग ते वाचतील झोपताना, उठताना, बसताना, कधीही त्यांना वाटेल तेव्हा. मग ते लिहावं म्हणून सुरुवात केली. मागच्या 8-10 वर्षापासून ते लिहायला लागलो. जमेल तशी मांडणी करत होतो. पण लिहायचं म्हणजे काय, बाबासाहेब हा असं व्यक्तिमत्व आहे की जगाच्या इतिहासात सगळ्यात जास्त पुस्तकं ज्यांच्यावर लिहिली गेले असतील असा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्यावर आपण नव्याने काय लिहायचा हा प्रश्न पडला. परंतु लिहिण्यामध्ये थीम ठेवायची ठरलं की नव्या पिढीला नव्या भाषेत मोटिवेशनल पद्धतीने बाबासाहेब सांगायचे आणि ते जागतिक लेवलवर बाबासाहेबांच्या विचारांचा काय प्रभाव पडला ही नव्याने मांडणी करायची. आणि त्या अँगलने लिहित होतो. मागच्या 8-10 वर्ष ते लिहित होतो, मांडत होतो. आणि ते लिहित मांडत जात असताना वैचारिक हे प्रबोधनाचे कार्यक्रम, ही सगळी धावपळ, यामुळे ते लिखाण पूर्णत्वास लवकर जात नव्हतं. आणि ते पूर्णत्वात जात नव्हतं. थोडं थोडं एक एक प्रकरण लिहून होत होतं. आणि 2018 पर्यंत काही लिखाण झालं होतं. आणि 18 साली पुण्यामध्ये भीमा कोरेगावला दंगल झाली आणि त्या दंगलीनंतर एक जनक्षोभ उसळला होता. त्यानंतर मुंबईमध्ये एक मोर्चा होता आणि त्या मोर्चाला पुण्यातून मुंबईकडे मी चाललो होतो. आणि पुण्यातून मुंबईकडे जाताना, पुण्यातून बाहेर निघताना चांदणी चौक नावाचा एक एरिया आहे आणि त्या चांदणी चौकाच्या जवळ माझ्या गाडीला एक मोठा ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला. आणि ऍक्सिडेंट झाला, त्या अपघातामध्ये मला जबर डोक्याला मार लागला आणि ती जखम इतकी मोठी होती, रक्तस्राव झाला. रस्त्यावरच्याच लोकांनी उचललं आणि दवाखान्यात नेऊन दाखल केलं. रस्त्यावरच्या लोकांनी पुन्हा खिशातला माझा मोबाईल काढला, काही ओळखीच्या लोकांना फोन केले आणि ओळखीच्या लोकांना सांगितलं की याचा ऍक्सिडेंट झालाय, बघा काय करायचं पुढे. आणि तो अपघात इतका भयानक होता की त्या अपघातानंतर संध्याकाळी डॉक्टरांनी सांगितलं की हा कोमामध्ये गेलाय. डॉक्टरांनी सांगितलं हा कोमामध्ये गेलाय. माझे आईबाप खेड्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये शेती करतात. आई शेतात काम करत होती. तिला कळलं की पोराचा अपघात झाला, हातात खुरपं होतं, ते तसंच गळून पडलं. आई बाप धावत पुण्याला आले आणि डॉक्टरांना विचारलं की कसं काय झालंय. डॉक्टरांनी म्हणले भेटायचं तर बघा. पण त्यांनी बघितलं तर ते ICU मध्ये होतं, फक्त रेषावरती खाली होत होत्या. डॉक्टर म्हणाले पुढचे काही तास, 48 तास हा जगेल की नाही आम्ही सांगू शकत नाही. आणि मग सगळं संपलंय असं वाटायला लागलं त्यांना. कारण अनेकांना असं वाटतं की डॉक्टर लोक गेलेलं पेशंट असंच ठेवतात ICU मध्ये, फक्त बिल वाढवतात. लोक म्हणले तो गेलाच आहे, फक्त बिल वाढवतायत डॉक्टर. मग लोकांची गर्दी बघायला गेलाच आहे म्हणलं. मग असेच 8 दिवस उपचार होत राहिले आणि 10व्या दिवशी डॉक्टर म्हणाले की उपचाराला प्रतिसाद देतोय, शुद्धीवर आलाय. आणि शुद्धीवर आलाय म्हणल्यावर बरं वाटलं. लोक थोडं जे प्रयत्न करत होते त्यांना बरं वाटलं. आणि मग आईबाप भेटण्यासाठी आतमध्ये आले. आईबाप माझ्या समोर आले. हे मला त्यांनी सांगितलं काही दिवसानंतर. ते माझ्या समोर आले आणि मी डॉक्टरांना म्हणालो की हे कोण आहेत. ते डॉक्टरांकडे बघितलं, त्यांनी शॉक झाले की आम्हाला ओळखत नाही. डॉक्टर त्यांना म्हणाले शांत व्हा. डॉक्टर त्यांना बाहेर घेऊन गेले आणि डॉक्टर त्यांना म्हणाले ब्रेनला, मेंदूला मार लागल्यानंतर, जखम झाल्यानंतर स्मृतिभ्रंश होतो, सगळ्या आठवणी पुसल्या जातात, तशा प्रकारचा याचा अपघात झालाय. त्याला काही काळाने पुढच्या काळात आठवेल सगळं. आणि मग काही दिवस उपचार होत राहिले. काही महिन्यांनी तिथून डिस्चार्ज झाला, बाहेर निघालो. डॉक्टर म्हणाले वाचला हीच मोठी गोष्ट आहे, तुम्ही याच्याकडनं आता जास्त अपेक्षा करू नका. ह्याला मागचं कधी आठवेल काय माहित नाही आम्हाला, पण उपचार आम्ही केले, तुम्ही घेऊन जा. घरी आईबाप घेऊन आले. मित्र परिवार, चळवळीचे लोक उपचार हवेत यासाठी झटत होते. अनेक ठिकाणी उपचार झाले, केरळ वगैरे बाहेर राज्यातही नेलं. आणि मग काही जवळचे मित्र डॉक्टर होते, ते म्हणाले आता ह्या मागचं काय आठवत नाही, पण जुन्या गोष्टी जर सांगितल्या तर त्या आठवायच्या. मग डॉक्टर म्हणाले याला व्हिडिओज दाखवा जुने, आठवलं तर आठवलं. मग मला काही जुने माझेच व्हिडिओ दाखवायला सुरुवात झाली. मग घरातले काही लोक आठवायला लागले. मग माझेच मोबाईल मधले काही व्हिडिओ माझेच मला पुन्हा लोक दाखवायला लागली घरातले. तेच व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा बघायचो. माझ्या भाषणाचे व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा ऐकायला लागलो. ते भाषणाचे व्हिडिओ ऐकत असताना मला जाणीव व्हायला लागली, यात मी ज्या माणसाविषयी बोलतोय, ज्या माणसाविषयी सांगतोय, तो माणसंच मला मोटिवेशनल आहे आणि त्याविषयीच मी मोटिवेशनल काहीतरी लिहित होतो, बोलत होतो, असं मला आठवायला लागलं. तोच इतिहास मी पुन्हा पुन्हा वाचायला लागलो, तेच ऐकायला लागलो. आणि तेच ऐकत असताना, मांडत असताना, वाचत असताना
मला असं वाटायला लागलं ह्या व्हिडिओत जो माणूस दिसतोय यांच्याविषयी मी काय तर लिहिलंय आणि त्याच्याविषयीच्या त्या वह्या मी पुन्हा एकदा काढल्या, सगळे माझे ईमेल्स मी पुन्हा काढले, ते सगळे प्रिंट केले आणि ते सगळं बाहेर काढून मी पुन्हा वाचायला लागलो आणि पुन्हा मला माझा भूतकाळ आठवायला लागला आणि ते सगळं आठवत असताना पुन्हा नव्याने मांडणी केली आणि पुन्हा नव्याने मांडणी करून ते पुस्तक अपूर्ण राहिले असं मला आठवलं आणि ते पुस्तक मी पुन्हा नव्याने वाचायला लागलो, जुनी पुस्तकं पुन्हा नव्याने वाचून पुन्हा नव्याने लिहायला सुरुवात केली आणि पुन्हा नव्याने लिहून डॉक्टर म्हणाले होते की आपण भाषण करणार नाही, आपण उभा राहणार नाही, स्टेजवर उभं राहिल्याची अपेक्षा करू नका. पण 18 साली अपघात झाला आणि 19च्या एप्रिल महिन्यात हा जगदीश्वर पुन्हा स्टेजवर त्याच ताकदीने उभा राहिला, कारण त्या ताकदीने उभं राहण्यासाठी त्याला आठवणारा त्याचा मोटिवेशनल सिम्बॉल होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून हा जगदीश्वर पुन्हा एकदा उभा राहिला. त्या व्हिडिओमध्ये दिसणारा लिहावं वाटणारा ज्यांच्याविषयी लिहिलं होतं त्या माणसाविषयी पुन्हा बोलावं वाटावं असा तो महामानव होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण ते जेव्हा मला आठवले तेव्हा माझ्या लक्षात येतं की बाबासाहेब हे असं व्यक्तिमत्व आहे. त्या माणसाच्या आयुष्यात अनेकदा अपघात झाले, त्याच्या आयुष्यात इतका मोठा अपघात झाला की ते पूर्ण पायाने फ्रॅक्चर झाले, ते 2 महिने बेड रेस्ट करत होते, परंतु ते अपघाताने खचले नाहीत. एवढंच नाही, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असे मोठमोठे अपघात झाले, इतक्या मोठ्या घटना घडल्या, परंतु ते थांबले नाहीत. ते सगळं संपलं तरीही ते थांबले नाहीये. अनेकदा आयुष्यात त्यांच्या जवळची अनेक माणसं गेली, अनेक माणसं वारली, परंतु तरीही ते थांबले नाहीत, ते लढत राहिले. अरे असा माणूस आपला आदर्श आहे तर आपण का थांबायचं हा प्रश्न मला पडला आणि त्या ताकदीने मी पुन्हा एकदा उभं राहिलो आणि पुन्हा ते पुस्तक पूर्णत्वास नेलं. ते पुस्तक पूर्णत्वास नेऊन त्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातल्या फुलेवाड्यामध्ये झालं आणि फक्त 4 महिन्यात त्या पुस्तकाच्या 10 आवृत्त्या गेल्या आणि 10व्या आवृत्तीचं प्रकाशन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात झालं. त्या पुस्तकाचं नाव म्हणजे जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून त्या पुस्तकासाठी आज या समाजानं मला डोक्यावर घेतलं, डोक्यात घेतलं, समजून घेतलं, मला जो लेखक म्हणून सन्मान दिला, एक वक्ता म्हणून माझं सगळीकडे जे कार्यक्रम होत आहेत ते सगळं होत असताना मला काय या गोष्टीची जाणीव आहे की जगदीश्वर हा फक्त हमाल आहे जो बाबासाहेबांचा विचार तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. ते सगळं श्रेय माझ्या या बापाचं आहे. हे बाबासाहेब ज्या ज्या माणसाला समजतील, जो नव्या पिढीतला नवा तरुण तरुणी हे बाबासाहेब समजून घेईल, जो माणूस बाबासाहेबांना आचरणात आणेल, जो माणूस बाबासाहेब समजून घेऊन बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन जगात त्यांचा जय जयकार करेल आणि त्यांचा विचार पुढे घेऊन जाईल, तो माणूस हिरो झाल्याशिवाय राहणार नाही. हे मला इथं आवर्जून सांगावं वाटतं. बाबासाहेबांना समजून घेणारी माणसं, बाबासाहेबांना जाणून घेणारी माणसं ही फक्त एका जातीची धर्माची असू शकत नाहीत, तर बाबासाहेबांना समजून घेणारा माणूस हा आंबेडकरवादी माणूस आहे. आणि आंबेडकरवादी हा कुठल्या एका जातीचा नव्हे तर तो विचारांचा असला पाहिजे. आणि तो आंबेडकरवादी आपल्याला जन्माला घालायचा आहे, तो आंबेडकरवादी आपल्याला उभा करायचा आहे. आणि तो आंबेडकरवादी उभं करण्यासाठी असे कार्यक्रम या ठिकाणी आम्रपाली बुद्ध विहाराकडून आयोजित होतात. अरे अकोला जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये हा इतका मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करावा आणि इतक्या या कार्यक्रमाला या पंचक्रोशीतून या खेड्यापाड्यातल्या माझ्या आया बहिणींनी आपलं घरातलं काम धंदा सोडून या कार्यक्रमाला यावं, इथं बसावं, दिवस उन्हातानाचं पोटाची भूक भागवत म्हणजे पोटाच्या भुकेच्या वेळी विचारांची भूक भागवायची, ह्या विचारानं कार्यक्रमाला बसावं ही साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणून आज ज्या ताकदीनं या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय हा बाबासाहेबांच्या विचारांचा कार्यक्रम आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारांचा हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्ही सगळेजण ज्या ताकदीने ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहात ही साधी गोष्ट नाहीये. तो विचार ऐकण्यासाठी, तो जग बदलणारा बाप माणूस समजून घेण्यासाठी तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात. मग मला प्रश्न पडतो की अरे इतकी पुस्तकं बाबासाहेबांवर लिहिली, मग बाबासाहेबांवर लिहिलेल्या एका पुस्तकाने अशी काय वेगळी क्रांती केली, वाचकांना अशी काय भुरळ घातली की फक्त 24 महिन्यामध्ये त्या पुस्तकाच्या 60 आवृत्त्या निघाव्या आणि 2 लाखापेक्षा अधिक लोकांनी ते पुस्तक वाचावं, त्याचं अनुकरण करावं. एवढंच नाही तर 60 आवृत्त्या इकडे निघत असताना काही स्वार्थी लोकांनी त्याचं डुप्लिकेट करावं आणि त्याच्या पुन्हा लाख आवृत्त्या काढून विकाव्या, अशी सुद्धा परिस्थिती निर्माण होते. इतकं त्या पुस्तकावर प्रेम केलं जातं, तो विचार पसरवला जातो. हे का होतं हा प्रश्न मला जेव्हा पडतो तेव्हा त्याचं उत्तर काय आहे, तर त्याचं उत्तर आहे की हॅलो
त्याचं उत्तर काय आहे, हे का त्या पुस्तकाला एवढं प्रेम मिळतं, त्याचं उत्तर सांगताना मला तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं. आपल्याकडं पहिलं लोक सिनेमा बघायची, एखाद्याच्या घरी टीव्ही असायचा, लोक ते पिक्चर बघायला जायचे, अख्खं गाव जमा व्हायचं, थिएटरला पिक्चर बघायचं, त्यात हिरो दिसायचा एखादा, आणि मग त्या हिरोने 100 पिक्चर केले, मग आपण त्याला म्हणायचो हा हिरो आहे. काळ बदलत गेला, शॉर्ट फिल्म आली, सगळ्यांच्या घरी टीव्ही आले, लोकांना एखादा हिरो लगेच माहित व्हायला लागला, हा हिरो आहे. मग 15 मिनिटाचा पिक्चर यायला लागला, शॉर्ट फिल्म, त्यातनं हिरो जन्माला यायला लागले. मग त्याच्या पुढे आणखीन काय झालं, तर आता तर असं झालं की 30 सेकंदाच्या रील मधून हिरो जन्माला यायला लागले. आपल्याला 30 सेकंदाचा रील बघितला की असं वाटतं हा हिरो आहे, म्हणजे लय व्हायरल झाला की आपण त्याला हिरो म्हणायला लागलो. त्याच्याकडे विचार आहे की नाही हे अवघड आहे. आता आम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम गावगाड्यात करत फिरतो, मी वाड्या वस्तीवर जातो, हा जगदीश्वर गेली 15 वर्ष, आणि जिथं 100 लोक आहे, जिथं 10 लोक आहे, अशा ठिकाणी पण भाषण करतो, जिथं 10,000 लोक आहे अशा ठिकाणी पण भाषण करतो. पण आज असं झालं की ह्या रील्स मधून लोक जन्माला यायला लागले, हिरो जन्माला यायला लागले. ज्यांचा चळवळीशी संबंध नाही त्यांना पण लोक मानायला लागले, ज्यांचा बुद्धिझमशी संबंध नाहीये त्यांना लोक आणायला लागले, त्यांच्या पाया पडायला लागले. लोक त्यांच्याकडे विचार आहे का हे बघत नाहीत. तासभर बोलतो ना, बाबासाहेबांचं नाव आधीमध्ये घेतो ना, मग त्याला आणायचा, तो घरी जाऊन सत्यनारायण घालतो ह्याचा विचार नाही करत. आमच्याकडे असे नाही झालेत. आता असे मोठे मोठे बुद्ध धम्म परिषद होतात, त्या परिषदेला असे सर आणले जातात की ते सर घरी जाऊन पुन्हा लक्ष्मी बसवतोय, गणपती बसवतोय, आणि आम्हाला इथं बुद्ध सांगून जाते, आणि आमचे लोक त्याला मोठ्या मोठ्या सुपाऱ्या देऊन आणते. आमच्याकडे ही लई मोठी शोकांतिका निर्माण झाली. आम्हाला विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला सांगायचं होतं की ते 3 तासाच्या पिक्चरचा हिरो 30 सेकंदात जन्माला यायला लागला, आणि तो हिरो म्हणून आम्ही त्याला स्वीकारायला लागलो, त्याला खांद्यावर घ्यायला लागलो. पण दुसरीकडं ही जी पुस्तक वाचनाची चळवळ आहे, आमच्याकडे 500 पानाचा ग्रंथ आहे, आमच्याकडे बाबासाहेबांचं चरित्र आहे. आजच्या पिढीतल्या पोराला 30 सेकंदाचा रील बघताना पण कंटाळा आला की ते वर ढकलते 10 सेकंदामध्ये, ते पुस्तक वाचत नाही अख्खं, व्हिडिओ तर बघतच नाही अख्खा. म्हणून आज आम्हाला या पुस्तकामध्ये काय परिवर्तन करता येते का हा विचार मनात आला, आणि तो विचार मनात घेऊन हे जे बाबासाहेबांची चरित्र आहेत त्याच्यामध्ये बदल करून नव्या पिढीच्या भाषेत बाबासाहेब सांगावे लागतील, त्या पद्धतीने बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ते बाबासाहेब मांडून त्या पुस्तकाच्या माध्यमातून कमी शब्दामध्ये अधिकाधिक बाबासाहेब या पिढीला कसे कळतील तशी पुस्तकाची मांडणी केली, तसं लेखन केलं, आणि या नव्या पिढीनं त्या पुस्तकावर भरभरून प्रेम केलं. म्हणून मला वाटतं की नव्या पिढीला नव्या भाषेत मोटिवेशनल बाबासाहेब सांगितले, म्हणून या पिढीनं ते पुस्तक स्वीकारलं, आणि म्हणून आज तुम्ही त्या पुस्तकावर प्रेम करत आहात याची मला जाणीव आहे. ते बाबासाहेब सांगण्यासाठी ह्या गावगाड्यातून फिरत असताना ते बाबासाहेब, भारतात आलेले बाबासाहेब, या भारतामध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रांती उभी करतायत, ते प्रतिक्रांती उभी करणारे बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत. ते बाबासाहेब आम्ही समजून घेतले पाहिजेत. तेच बाबासाहेब या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. ते बाबासाहेब महाडचा सत्याग्रह उभा करतात, आणि महाडचा सत्याग्रह उभा करणारे ते बाबासाहेब आमच्या पिढीला कळले पाहिजे. जो विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसत होता त्याला पाणी प्यायला मिळालं नाही जगाच्या इतिहासात, तोच विद्यार्थी जगाच्या इतिहासातलं पाण्यासाठीचं पहिलं आंदोलन उभा करतो. तो महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आणि ते आंदोलन म्हणजे महाडच्या 14 अडथळ्याचा सत्याग्रह आहे. आणि हा 14 अडथळ्याचा सत्याग्रह केवळ पाणी पिण्यासाठी नाहीये हेही आम्हाला कळलं पाहिजे. पाणी पिणं हा आमचा मूलभूत हक्क आहे, तो इथल्या कुत्र्या मांजरांचा, जनावरांचा हक्क आहे. मग आम्ही तर माणसासारखी माणसं आहोत, तो आमचा हक्क नाही का हा प्रश्न आमचा बाप विचारतो, आणि इथल्या व्यवस्थेला घाम फोडतो. तो बाप आम्हाला कळला पाहिजे, ते बाबासाहेब आम्हाला समजले पाहिजेत. ते बाबासाहेब तो महाडचा सत्याग्रह यशस्वी करतात, पण तो महाडचा सत्याग्रह यशस्वी करत असताना बाबासाहेब त्या महाडच्या त्या 14 अडथळ्याच्या भूमीमध्ये बाबासाहेब आणखीन एक क्रांती करतायत. ती क्रांती म्हणजे बाबासाहेब त्या महाडच्या भूमीमध्ये मनुस्मृती नावाच्या ग्रंथाला आग लावतायत, आणि मनुस्मृती त्या ठिकाणी बाबासाहेब दहन करतायत. अनेक लोक आम्हाला म्हणतायत तुम्ही ते मनुस्मृतीचं आता सांगायची काय गरज आहे, आता कशाला ते मनुस्मृतीचं बोलत असता. अरे बांधवांनो, जर आपण याच्यावर नाही बोललं, जर आपण या विषयाला बगल देत राहिलो, तर ती मनुस्मृती पुन्हा जिवंत करण्याचं काम या महाराष्ट्रात नाही, या देशात सुरू झालेलं आहे. म्हणून आम्हाला यावर बोललं पाहिजे. आणि म्हणून अनेक लोक म्हणतात त्याचं काय, तेव्हा नसतं केलं बाबासाहेबांनी तर पुढे झालंच असतं.
महात्मा फुलेंनी शाळा नसती काढली तर पुढे कुणीतरी काढलीच असती, कुणीतरी केलंच असतं. अजिबात नाही. अरे हे कुणीच करू शकलं नसतं, हे यांनी केलं तेच आणखीन पूर्ण 100% लागू झालं नाही तर नव्याने कुणी हे केलंच नसतं आणि ते स्वीकारलंच गेलं नसतं. म्हणून बाबासाहेब तेव्हा जे करतायत ते अधिक महत्वाचं आहे आणि आजच्या काळात ते जास्त अधोरेखित होतं हे आम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून मला म्हणावं वाटतं, माझ्या भीमानं ती मनुस्मृती जर जाळली नसती, माझ्या भीमानं ती मनुस्मृती जर जाळली नसती तर आजही या देशात आपल्याला माणूसची ओळख मिळली नसती, माणूसची ओळख मिळली नसती. माझ्या भीमानं ती मनुस्मृती जर जाळली नसती, माझ्या भीमानं ती मनुस्मृती जर जाळली नसती तर आजही या देशात प्रतिभाताई पाटलांची पावलं राष्ट्रपती पदाकडे कधीच वळली नसती, कधीच वळली नसती. माझ्या भीमानं ती मनुस्मृती जर जाळली नसती तर पी.टी. उषाची पावलं या देशातली महान खेळाडू होण्याकडे कधीच वळली नसती, कधीच वळली नसती. माझ्या भीमानं ती मनुस्मृती जर जाळली नसती, माझ्या भीमानं ती मनुस्मृती जर जाळली नसती तर किरण बेदींची पावलं पोलीस महासंचालक होण्याकडे कधीच वळली नसती, कधीच वळली नसती. माझ्या भीमानं ती मनुस्मृती जाळली आणि म्हणूनच आम्हाला माणूसची ओळख मिळली. हे आम्हाला आज सुद्धा अधोरेखित करावं लागतं. का तर हे मनुस्मृतीचे जे बगल बच्चे आहेत त्यांना मला आवर्जून सांगावं वाटतं, अरे माझ्या बापाचा दूरदृष्टिकोन, माझ्या बाबाची बुद्धिमत्ता ती काय आहे की माझा बाप हा 100 वर्ष पुढचा नाही तर 1000 वर्ष पुढचा विचार करणारा महामानव होता. अरे माझा बाप जेव्हा अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो तेव्हा बाबासाहेब त्या ठिकाणी फक्त आपला अभ्यास करत नाहीये तर बाबासाहेब अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जेव्हा आपलं शिक्षण BA पूर्ण करतायत तेव्हा त्याच काळात MA सोबत बाबासाहेब जगातल्या सगळ्या संविधानाचा अभ्यास करतायत. काय घेणं देणं आहे सांगा? बाबासाहेबांची काय दृष्टी आहे पुढची? बाबासाहेब आपल्या शिक्षणाबरोबर 3 वर्षाच्या त्या शिक्षणाबरोबर आम्ही जर BA करायला लागलो, MA करायला लागलो तर तीच पुस्तकं आमची वाचणं होत नाही. बाबासाहेब त्याच्याबरोबर जगातल्या सगळ्या संविधानाचा अभ्यास करतायत आणि जगातल्या संविधानाचा अभ्यास करून ते बाबासाहेब भारतात आल्यावर मनुस्मृतीचं दहन करतायत. इथपर्यंत आम्हाला इतिहास कळला. हा जगदीश इथून पलीकडे नव्याने मांडणी करताना या पुढच्या पिढीला आवर्जून सांगेल आमचं डोकं कसं असलं पाहिजे, आम्ही कसा अभ्यास केला पाहिजे. अरे मनुस्मृती जाणणारा तोच आमचा बाप पुढे जाऊन 20 वर्षात या देशाला नवं संविधान देतो. तो संविधानाचा निर्माता म्हणजे आमचा बाप आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि दूरदृष्टी आहे. बाबासाहेब फक्त जाळत नाहीयेत तर नवं निर्माण करण्याचं स्वप्न पाहतायत आणि ते त्याआधी 10 वर्षापूर्वी पाहतायत आणि त्याचा अभ्यास तेव्हापासून सुरू करतायत. हे बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजे. आणि ते बाबासाहेब या देशाला संविधान देणारे बाबासाहेब आम्हाला का समजले पाहिजे? कारण आज असे लोक आहेत या देशामध्ये आवर्जून शूट करून व्हायरल करण्याची गरज आहे. आता मी जे पुढचं बोलणार आहे का तर आज या देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काय परिस्थिती आहे? अरे 70 वर्षाचे लोक म्हणत होते हे संविधान आम्हाला मान्य नाही, हे संविधान नसलं पाहिजे, हे संविधान आम्ही नाकारतो, हे का अस्पृश्याने लिहिलेलं संविधान आहे, हे कॉपी पेस्ट केलेलं संविधान आहे, हे संविधान फक्त बौद्धांसाठी आहे, हे संविधान फक्त अस्पृश्यांसाठी आहे. अशा म्हणणारे जे अवलादी आहेत त्या अवलादी मधल्या काळात काय म्हणाल्या? हे संविधान आम्हाला बदलायचंय. काय म्हणाले त्या अवलादी? हे संविधान आम्हाला बदलायचंय. आणि बदलायचंय म्हणणाऱ्या त्या अवलादींना गेल्या वर्षी निवडणुकात कळलं की संविधान नाही, इथं 70 संविधान बदलायचं म्हणण्यावर मग त्यांना कळलं आता संविधान बदलायचं म्हणायचं नाही. मग काय तो संविधान आम्हीच दिले असं म्हणायला चालू करा. काय म्हणलं अवलादी? ते कोणतरी एक स्वामी आहे दिल्लीचा, ती अवलाद म्हणते संविधान आम्हीच दिलंय. दुसरी एक अवलाद आहे ऍडव्होकेट शुक्ला म्हणून कोणतरी आहे, तो म्हणतो संविधान BN राव नावाच्या माणसानं लिहिलं. त्या अवलादीला मला इथून आवर्जून सांगायचंय, हे आंबेडकरांच्या अकोल्याच्या भूमिकेनं मला सांगायचंय, हे अवलादीनं बगल बच्चांनो तुम्ही ध्यानात ठेवा. त्याच्या BN रावचं तुम्ही नाव घेता, तो BN राव हा संविधान सभेचा सदस्यही नव्हता. तो BN राव संविधान सभेत निवडूनही गेला नव्हता. तर तो BN राव हा हुशार असणारा माणूस होता. कसा हुशार होता? तर आता जसे कलेक्टर IAS असतात तसा इंग्रज सरकारचा एक चाकर नोकर ICS म्हणून त्याची निवड झालेली होती आणि तो इंग्रज सरकारच्या दरबारात नोकरीला होता. आणि इंग्रज सरकारच्या दरबारात नोकरीला असणाऱ्या या माणसानं इंग्रज सरकारला पत्र लिहिली. ती पत्र आजही एक माझ्याकडे तुम्हालाही वाचायला मिळतील. ती पत्र लिहिली की मला भारताचं संविधान निर्माण करण्याची संधी द्या, लिहायची संधी द्या.
इंग्रजांना, कुणाला? इंग्रजांकडून महिना 250 रुपये घेणारा हा माणूस BN राव, आणि ह्यांनी लिहिलं मला संविधान निर्माण करायची संधी द्या. तो संविधान सभेत नाहीये. संविधान कुणी निर्माण केलं? संविधान सभेने, आणि त्यातल्या मसुदा समितीने, आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तुम्हाला इतिहास नीट जाणून घ्यावा लागेल, तुम्हाला बोलताना माहित असलं पाहिजे. आजकाल या ज्या अवलादी नव्याने हे सगळे उठवतात, त्या काळात बाबाच्या भीमाच्या लेकराला हा इतिहास माहित असला पाहिजे. त्या BN राव या ICS असणाऱ्या त्या माणसाला, त्या सरकारी नोकराला इंग्रजांनी ते लिहिण्याची तेव्हा परवानगी दिली, आणि त्याने 240 कलमांचा मसुदा कच्चा ड्राफ्ट तयार केला. 240 कलमांचा कच्चा ड्राफ्ट तयार केला. त्यांनी त्या संविधानाचं प्रेमबल, आम्ही जी प्रास्ताविका म्हणतो ना, आम्ही भारताचे लोक, ती वेगळी आहे. त्याने 3 ओळीची प्रास्ताविका तयार केली. किती ओळीची होती? 3 ओळीची होती BN रावने लिहिलेली प्रास्ताविका. त्या प्रास्ताविकेमध्ये आणि त्या 240 कलमांच्या संविधानामध्ये कुठेही स्वातंत्र्य, समता, बंधुता नव्हतं. त्या संविधानामध्ये, BN रावने लिहिलेल्या संविधानामध्ये, या देशातल्या SC ST OBC आज जे जन्माला आलेत ना, कुणबी पाटील म्हणून घेणारे, त्यांचा अधिकार कुठेच नव्हता OBCचा. त्या महार महार ढोर चांभार तेरी माळी कुणबी नावी वस्तारा चालवणारे यांचा कुणाचाच अधिकार नव्हता. याच्या पलीकडे जाऊन माझ्या पुढे बसलेल्या आया बहिणी ज्या आहेत ना, त्या स्त्रियांचा हक्क अधिकार त्या BN रावने मांडलेल्या ड्राफ्ट मध्ये कुठेच नव्हता. एवढंच नाही तर बाबासाहेबांनी त्या पहिल्या संविधान सभेच्या ड्राफ्ट मसुदा समितीच्या बैठकीत BN राव यांच्या ड्राफ्टवर चर्चा करण्याची गरज नाही असं बोललेत बाबासाहेब. काय बोलले? BN राव यांनी लिहिलेल्या त्या मसुद्यावरती चर्चा करण्याची, ते घेऊ नका चर्चेलाही. काय घेऊ नका, ते चर्चेलाही घ्यायची गरज नाही असं बाबासाहेबांनी सांगितलं. आणि बाबासाहेबांनी त्या मसुदा समितीत नव्याने ड्राफ्टिंग बनवायला आणि नव्याने संविधान निर्मिती सुरुवात केली. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र परिश्रम केला असं आम्ही म्हणतो. पण बाबासाहेबांनी ते संविधानाचा जो मूळ ड्राफ्ट आहे ना, बाबासाहेबांना लिहायला एवढे दिवस लागले ना. बाबासाहेब जेव्हा स्वतः लिहायला लागले तेव्हा बाबासाहेबांनी ते 1 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण केलं. आणि त्याच्यावर बांधवांनो, हे काय बाबासाहेबांनी एकट्याने लिहिले आणि बाबासाहेबांनी मंजूर केलंय, मी निबंध लिहिला आणि गुरुजींनी सही केली, माझं झालंय मंजूर सर, असं आहे का? असं नाहीये. बाबासाहेबांनी ड्राफ्ट तयार केला आणि तो एक त्यातला कलम, एक तत्वावरती त्या ठिकाणी संविधान सभेत चर्चा झाल्या. अरे त्या चर्चांना उत्तर द्यायला, त्या 200 पेक्षा जास्त झाले त्या डिबेट मध्ये संविधान सभेत उत्तर द्यायला बाबासाहेब नावाचा बाप माणूस उभा राहिला. BN राव या भारतात 48 नंतर कुठे दिसत नाही, संविधान सभेत कुठे दिसत नाही. त्या BN रावला तुम्ही तुमचा बाप करू शकता, संविधानाचा बाप BN राव कधी होऊ शकत नाही. संविधानाच्या त्या निर्मितीसाठी भीमराव रामजी आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन एका मसुद्यावरती, एका शब्दावरती उहापोह केला. अरे BN रावने जो ड्राफ्ट मांडलाय त्याच्यावरच 40 दिवस पुढच्या काळात चर्चा झाली. आणि तो कसा कुचकामी आहे, त्याच्यामध्ये आमच्या हक्क अधिकार या देशातल्या बहुजनांचं काहीच नाहीये हे बाबासाहेबांनी पटवून दिलं. आणि BN राव यांचा ड्राफ्ट बाजूला ठेवला. आणि BN राव यांना बाप मानणाऱ्यांनी हे आधी समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी नव्याने मांडणी करून या देशातल्या प्रत्येक SC ST OBC प्रत्येकाला हक्क अधिकार देणारं नवं संविधान निर्माण केलं. आणि बाबासाहेबांनी त्या संविधानाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. 1-2 नाही, बाबासाहेबांनी मांडल्यावर तुम्हाला वाटत असेल बाबासाहेब इतके हुशार, मग त्यांनी मांडल्यावर कोण काय नसन बोललं. माझ्या गावगाड्यातल्या प्रत्येकाला माहित असलं पाहिजे 7,000 दुरुस्त्या आल्या. किती? 7,000 दुरुस्त्या आल्या. आणि 7,000 दुरुस्त्या सुचवल्या. बाबासाहेबांनी चर्चा केली. काय ज्ञान असेल विचार करा. इथं कुठेच BN राव तुम्हाला दिसणार नाही. अरे तो संविधान सभेतच नाहीये, त्याचा संबंधच नाहीये. ते हुशार आहेत, ते अधिकारी होते, कुणाकडे? इंग्रजांचे नोकर आहेत. आता एखादा कलेक्टर, एखाद्या मंत्र्याकडं 5 IAS दर्जाचे अधिकारी असतात आणि त्यांनी एखादा प्रकल्प आणला आणि राज्यभर राबवला, मग तो प्रकल्प त्या अधिकाऱ्याच्या नावाने असतो का राज्यकर्त्याच्या नावाने असतो? तो प्रकल्प त्या केंद्रीय मंत्र्याच्या मंत्रिमंडळात जो प्रमुख आहे, मुख्यमंत्री आहे, त्याच्या राज्यात झाला म्हणून त्याच्या नावे असतो.
तसा या संविधान सभेमध्ये मसुदा समिती ही संविधान निर्माण करणारी समिती आहे आणि त्याचा प्रमुख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या 7,000 दुरुस्त्यामध्ये बाबासाहेबांनी 2,000 दुरुस्त्यावरती पुन्हा विचार केला आणि त्याच्यावरती पुन्हा काम करून बाकीच्या दुरुस्त्यावर चर्चा करायची गरज नाही बाबासाहेबांनी सांगितलं आणि नाकारलं आणि नव्याने संविधानाची मांडणी करून बाबासाहेबांनी ते संविधान पूर्णत्वास नेलं. माझ्या बांधवांनो, मी इतक्या पोटतिडकीने हा विषय का मानतो? अरे आम्हाला फक्त टाळ्या घेऊन मला जायचं नाहीये, फक्त तुमचं काय चांगलं बोलणार गेलं, तुम्ही काहीतरी या नव्या पिढीच्या डोक्यात आलं पाहिजे. हे जे नवे षडयंत्र रचले जात आहेत त्याला उत्तर देणारी पिढी निर्माण झाली पाहिजे, ती तरुण पोरं उभी राहिली पाहिजेत. ही बाडगुळ हा स्वामी आणि शुक्ला तिकडे बसलेत आणि ते अशा प्रकारे आंबेडकर का अस्तित्व मिटायचे म्हणणाऱ्याला, अरे तुझं अस्तित्वच नाहीये, तू काय बाबासाहेबांचं अस्तित्व मिळवतो? अरे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या पृथ्वी तलावरचं आंबेडकर नावाचं अस्तित्व माणूस मिटवणारा जन्मास आलेला नाहीये. आंबेडकर नावाचं अस्तित्व सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहेत तोपर्यंत जिवंत राहणार आहे. ते अस्तित्व कुणीही मिटवू शकत नाही. या भांडवलांना मला हे आवर्जून सांगायचं. आणि ते संविधान, मग ते संविधान सभेमध्ये जेव्हा शेवटच्या दिवशी संविधान सभेत भाषण होतात आहे, 26 नोव्हेंबरला संविधान सुपूर्द होतं आणि 25 नोव्हेंबरला जेव्हा भाषण होतात आहे तेव्हा कुणी BN रावचं नाव का घेत नाही हा प्रश्न आहे त्या भांडवलांना. विशेष म्हणजे त्यातही बाबासाहेब इतक्या मोठ्या मनाचे आहेत, आमचा बाप इतक्या मोठ्या मनाचा आहे की त्या सभेमध्ये बाबासाहेब नाव घेतात आहे की जसं संविधान निर्मितीत माझं योगदान आहे, तुम्हा सगळ्यांचं योगदान आहे, तसंच BN राव यांनी सुद्धा आधी ड्राफ्ट तयार केलं होतं. आणि ह्या वाक्यावर ही भांडवल म्हणतात, बघा बाबासाहेबच म्हणतात की BN रावचं योगदान आहे मोठं. अरे घरात बाप असतो आपल्या आणि बाप रात्रीचा दिवस करून घर उभा करतो आणि बाप ते कष्ट करून सगळं उभं करतो. आई आणि बाप दोघं ते उभं करतात आणि जेव्हा बाप म्हणतो की सगळ्या परिवाराचं योगदान आहे तेव्हा हा बापाच्या मनाचा मोठेपणा असतो. हा बापाच्या मनाचा मोठेपणा आमच्या बाबासाहेबांकडे होता. तो समजून घेण्याचा मोठेपणा या पिलावळीकडे नाहीये, या शुक्लाकडे नाहीये. आणि या सगळ्या पिलावळींना ज्यांना संविधान नाकारायचं होतं त्यांना आता ते संविधान स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही हे जेव्हा कळतं तेव्हा ते असे बाप बदलायला लागतात. माझं या देशातल्या सगळ्या सजग नागरिकांना, संविधानवादी नागरिकांना म्हणणं आहे, त्यांना सांगणं आहे की हे संविधान जपणं आणि ते संविधान आहे तसं बाबासाहेबांसह जपणं ही आपली जबाबदारी आहे. माझ्या बांधवांनो, हा विषय आपण अधिकाधिक ताकदीने समजून घेतो, मांडत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे. आणि ते बाबासाहेब संविधान सुपूर्द करतात 26 नोव्हेंबरला आणि 26 नोव्हेंबरला संविधान सुपूर्द केल्यानंतर बाबासाहेब आपल्या दिल्लीतल्या अलीपूर रोडवरच्या घरी येतात आणि घरी आलेले ते बाबासाहेब आपल्या खुर्चीमध्ये आराम खुर्चीत बसलेले आहेत आणि आराम खुर्चीत बसलेले बाबासाहेब, त्या आराम खुर्ची जी पुढे मागे होते त्याच्यावर बसलेले बाबासाहेब दोन्ही हात छातीवर ठेवलेले आहेत आणि आराम करता करता बाबासाहेबांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहायला लागलेले आहेत आणि बाबासाहेबांच्या दोन्ही डोळ्यातून ते अश्रू वाहतात आणि बाबासाहेबांच्या डोळ्यातून ते अश्रू कशाचे वाहत असतील हा प्रश्न पडावा. अशा प्रकारे शांत संयमी असणाऱ्या बाबासाहेबांच्या डोळ्यातील ते अश्रू पाहून बाबासाहेबांचा जो नोकर आहे तो बाबासाहेबांच्या जवळ येतो आणि बाबासाहेबांच्या जवळ आलेला तो नोकर बाबासाहेबांचे पाय चोपतोय. बाबासाहेबांना आराम वाटावा, कारण बाबासाहेबांना आराम वाटणं गरजेचं होतं, कारण 2 वर्ष 11 महिने रात्र न दिवस बाबासाहेबांनी जागून ते संविधान निर्माण केलं होतं. बाबासाहेब थकले होते, बाबासाहेबांची नजर कमजोर झाली होती. आयुष्यभर वाचन करून करून बाबासाहेबांची नजर, बाबासाहेबांना रक्तदाब, शुगर असे आजारही जडले होते. बाबासाहेबांना आराम वाटावा म्हणून पाय चोपत होता आणि पाय चोपता चोपता त्याने विचारलं की साहेब तुमच्या डोळ्यातून पाणी का येतंय? साहेब तुमच्या डोळ्यातून पाणी का येतंय? आणि बाबासाहेबांच्या डोळ्यातून वाहत्या पाण्याला शब्दांची साथ मिळाली. बाबासाहेबांच्या तोंडून शब्द आले की बाबासाहेब बोलते झाले की मला आज माझा सगळा भूतकाळ आठवतोय, मला आज माझा सगळा भूतकाळ आठवतोय. माझा भूतकाळ आठवताना मला माझी रामू आठवते, मला माझी लेकरं आठवतात, मला माझी मुलं बाळ आठवतात. अरे खूप वाईट दिवस होते ते, खूप वाईट दिवस होते. घरात अन्न नसायचं आणि अन्न नसलेल्या त्या घरामध्ये माझ्या लेकरांना माझी रामू पाण्याबरोबर भाकरी द्यायची. काय दिवस होते ते. पण त्याही पेक्षा मला तो एक दिवस आठवतो की मी मुंबईच्या न्यायालयात होतो आणि न्यायालयात काम चालू होतं. न्यायालयात काम चालू असताना एक मनुष्य मला सांगायला आला की साहेब राजरत्न खूप आजारी आहे, लवकर घरी चला.
साहेब राजरत्न खूप आजारी आहे, लवकर घरी चला. आणि राजरत्न आजारी आहे, जास्त आजारी आहे मला माहित होतं, पण मला निरोप आला आणि तो निरोप ऐकल्यावर मी धावत पळत सगळं आवरलं आणि धावत धावत निघालो. राजरत्न, अरे माझा राजरत्न, लाडका राजरत्न आताच माझ्या अंगा खांद्यावर खेळायला लागला होता. माझा राजासारखा दिसणारा राजरत्न माझ्या बरोबर इकडे तिकडे फिरायचा. तो राजरत्न आजारी होता. मी धावत पळत घरी आलो आणि घराच्या जवळ जसा आलो तसा घराच्या जवळ आलो तर घराच्या बाहेर गर्दी झालेली दिसली. चाळीतल्या बायका होत्या आणि घराच्या जवळ ही गर्दी बघितली आणि माझ्या काळजात धस्स झालं. आणि घराच्या जवळ जातो तर घरातून माझ्या रामूचा रडण्याचा आवाज आला आणि माझे रामूचा हंबरडा होता. मी घरात आत शिरलो आणि रामूने माझ्या अंगावरती दोन्ही हात टेकले आणि माझे रामूने हंबरडा फोडला. माझ्या राजरत्नाने शेवटचा श्वास घेतला होता. माझ्या राजरत्नाने शेवटचा श्वास घेतला होता. पण मला आठवतंय की त्याला दवाखान्यात न्यायला पैसे नव्हते. त्याला दवाखान्यात न्यायला आमच्याकडे पैसे नव्हते आणि म्हणून आज काही पैसे मिळतील आणि संध्याकाळी मी त्याला दवाखान्यात नेईल असं मी रामूला सांगून आलो होतो. काय सांगितलं होतं बाबासाहेबांनी की आज काही पैसे मिळतील केसचे, ते मिळाल्यावर संध्याकाळी आपण त्याला दवाखान्यात नेऊ. पण त्याला दवाखान्यात न्यायच्या आधीच त्याने अखेरचा श्वास घेतला आणि मी घरात गेलो. घरात बघतोय तर ही सगळी अवस्था. आणि त्या ठिकाणी बाबासाहेब रडायला लागलेत. बाबासाहेबांच्या दोन्ही डोळ्यात अश्रू आहेत. घरात सगळी माणसं जमलेत आणि सगळी माणसं पाहतायत की बाबासाहेब त्या राजरत्नाच्या प्रेमामध्ये, त्याच्या त्या विरहाने खर तर वेड्यासारखे रडत आहेत. एका पित्याचं हृदय काय असेल याच्या आधी बाबासाहेबांनी आपली 3 लेकरं गमावलेली आहेत. औषधोपचाराविना आपली ती 3 लेकरं गमावणार आहेत. त्या माता पित्याला काय वाटत असेल. बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू. सगळे लोक स्तब्ध झालेत. अरे एवढा पहाडासारखा माणूस जो कोर्टात उभा राहिला तर अख्खा महाराष्ट्र स्तब्ध व्हावा आणि त्याच्या समोर भले भले लोक शांत होत आहेत. तो हिमालयासारखा माणूस, त्याच्या दोन्ही डोळ्यात अश्रू आहेत. बाबासाहेबांना रडताना पाहून सगळे लोक थंड झालेत. रमाई आता शांत झाल्यात. स्वतः साहेबांच्या डोळ्यात अश्रू आहेत. कुणालाच कळेना काय करावं. आणि तितक्यात बाबासाहेबांच्या जवळ जाऊन एक माणूस म्हणतोय की बाबासाहेब काही पैसे आहेत का? आपल्याला पैसे लागतील. काही अंत्यविधीचं सामान आणायचंय, त्याला पैसे लागतील. त्याचे ते शब्द ऐकले. बाबासाहेब उठून उभे राहिले. पण बाबासाहेबांचं रडणं आणखीन वाढलं, कारण बाबासाहेबांच्या खिशात पैसे नव्हते. माझ्या रमाईने ही गोष्ट लक्षात घेतली. माझी रमाई साहेबांच्या जवळ गेली आणि साहेबांच्या जवळ गेलेल्या रमाईने बाबासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवला. दुसऱ्या माणसाला दूर जा असा इशारा केला. साहेबांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या रमाईनं आपला पदर हातात घेतला, पदर फाडला आणि त्या पदर फाडून त्या राजरत्नाला त्या पदरामध्ये गुंडाळलं आणि साहेबांच्या हातावर ठेवलं. त्या राजरत्नाकडे पाहून साहेबांच्या डोळ्यात अधिक अश्रू आले. साहेबांचं रडणं थांबत नव्हतं. साहेबांच्या डोळ्यातले अश्रू पाहून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येत होते. साहेबांनी तो राजरत्न हातात घेतला आणि साहेब त्या राजरत्नाला घेऊन अंत्यविधीसाठी गेले. साहेबांनी आणि सगळ्या जमलेल्या लोकांनी त्या राजरत्नाला अखेरचा निरोप दिला. बाबासाहेब म्हणतायत की हा दिवस मला आठवतोय. आज संविधान देशाला सुपूर्द करून आलो आणि हा आज दिवस मला आठवतोय. याचं कारण काय आहे? याचं कारण हे की माझा राजरत्न औषध उपचाराविना गेला. माझा राजरत्न खिशात पैसे नाहीयेत म्हणून दवाखान्यात न नेता आल्यामुळं त्याने प्राण सोडला. परंतु आज मी या देशाला संविधान दिलंय. पण ते संविधान असं आहे की आजपासून या देशात एकही राजरत्न इथून पुढे पैसे नाहीयेत म्हणून औषध उपचाराविना मरणार नाही. इथून पुढे राजरत्न सुटाबुटात राहतील, सुटाबुटात शाळेत जातील, शाळेत शिकतील. एकही राजरत्न इथून पुढच्या काळात शिक्षणापासून वंचित राहणार नाही. अशी व्यवस्था मी आज निर्माण करून आलोय. हे संविधान इथल्या प्रत्येकाला हक्क अधिकार देणारं संविधान आज मी देऊन आलोय. ह्याचा बाबासाहेबांना आनंद वाटतो आणि ते संविधान आज या देशात लागू आहे. म्हणून हे सगळे राजरत्न आज या ठिकाणी दिमाखात शिकताना आणि कार्यक्रम साजरा करताना दिसतात. कारण ते संविधान आज या देशामध्ये ते बाबासाहेबांनी दिलेलं ते संविधान जपणं ही आपली जबाबदारी आहे. ते बाबासाहेबांचं संविधान, या देशाचं संविधान, हा देश उभा आहे कारण संविधानात दिलेलं, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान या देशाला महासत्ता करणारं संविधान आहे. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि तेच या पुस्तकाच्या माध्यमातून मी मांडलेलं आहे की बाबासाहेब मोटिवेशनल अँगलने मांडण्याचा प्रयत्न केला. ते बाबासाहेब आज तुमच्या पुढे मांडले. तेच बाबासाहेब देशाच्या बाहेर जाऊन शिकणारे बाबासाहेब, त्या बाबासाहेबांच्या विचारांचा जगावर कसा प्रभाव पडतो अशा अँगलने हे पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं आणि हा देश बदलला इथपर्यंत आम्हाला माहिती आहे. परंतु मग मला काय मांडगुळ म्हणतात,
अरे देश बदलणारे बाबासाहेब ठीक होतं, तुम्ही तर डायरेक्ट जग बदलणारे बाबासाहेब म्हणताय, तुम्ही लय काय बी म्हणताय मला म्हणतात काय लोक. मी त्या भांडवलांना सांगतो की अरे बाबासाहेबांच्या काळामध्ये एक साहित्यिक होते आणि ते तेव्हा लिहितात, काय लिहितात, जग बदल घालून गावं माझं सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या चिखलात ऋतूला बसला काय रावत, जे बिडीवरती घावं माझं सांगून गेले भीमराव, माझं सांगून गेले भीमराव. बाबासाहेब ही पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी बदलणारी गोष्ट नाही. बाबासाहेब ही जग बदलायला सांगणारी गोष्ट आहे. हे तेव्हा 1.5 दिवस शाळेत गेलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना कळलं, पण आताच्या PhD घेतलेल्या भांडवलांना कळत नाही बाबासाहेबांनी काय सांगितलं. आणि म्हणून मला तो धागा महत्वाचा वाटला की बाबासाहेब हा जग बदलणारा विचार आहे, जग बदलणारा बाप माणूस आहे. बाबासाहेबांनी या देशात संविधान दिलं, जगाने हे गोष्ट पाहिली, जगाने पाहिलं की भारत हा गुलामांचा देश झाला होता, त्याच्यामध्ये हे परिवर्तन कसं काय झालं. मग जगात अनेक देशामध्ये ही पद्धत होती, गुलामगिरी होती, त्या देशामध्ये ही क्रांतीची चळवळ पेटत गेली. एवढंच नाही, युरोपमध्ये हंगेरी नावाचा देश आहे, त्या देशामध्ये अस्पृश्य असा भेदभाव होता, उच्चवर्णीय अस्पृश्य, त्या अस्पृश्यांना कमी लेखलं जायचं, त्यांना पाणीही दिलं जात नव्हतं. तिथल्या पोरांनी बाबासाहेब वाचले. 2000 साली तिथे मोर्चे निघाले, आंदोलनं झाली आणि ते मोर्चे 20-20 हजार लोकांचे मोर्चे त्या देशात निघाले. हंगेरीमध्ये, हंगेरी नावाच्या देशात मोर्चामध्ये जो फोटो पुढे धरलेला असायचा तो हंगेरीतल्या क्रांतीचा फोटो होता, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हंगेरीमध्ये 2005 साली तिथल्या अस्पृश्य समाजाने त्यांची स्वतःची पहिली शाळा काढली. त्या शाळेचं नाव आहे डॉक्टर आंबेडकर स्कूल इन हंगेरी. हे बाबासाहेबांच्या नावाने हंगेरी देशात शाळा निघाल्या. आता तिथे 5 पेक्षा जास्त आंबेडकरांच्या नावाच्या शाळा आहेत. अरे जग काय बदललं आमच्या बापाने, आम्हाला येऊन विचारा. हे तुम्ही समजून घेण्याची तुमची कुवत नाहीये, हे मला यातून सांगायचं होतं. असे अनेक वेगवेगळ्या देशामध्ये कशी परिवर्तन झाली बाबासाहेबांच्या विचारांनी, ही मांडणी या पुस्तकात केली. आणि अशा प्रकारे नव्या पिढीला ते पहिल्यांदा वाचायला मिळालं आणि म्हणून नव्या पिढीने ते स्वीकारलं. मी लिहिलंय, मी मोठा आहे किंवा मी मांडलं म्हणून मला ते चालतंय असं मला अजिबात वाटत नाही. तो भ्रम माझा अजिबात नाहीये. जो माणूस चांगल्या पद्धतीने बाबासाहेब समाजात घेऊन जाईल, बाबासाहेबांना स्वीकारेल, तो फक्त बौद्धांचा नाही, तो या देशातल्या कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस असू द्या, तो बाबासाहेबांना स्वीकारेल, आचरणात आणेल. त्याचा उद्धार झाल्याशिवाय, त्याचा जय जयकार झाल्याशिवाय आणि लोक त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. तुम्ही मला या ठिकाणी आवर्जून बोलवलं, मला एवढ्या वेळ ऐकलं. काय आहे, मजलापूरने मारली आहे खूप मोठी मजल, मजलापूरने मारली आहे खूप मोठी मजल, एका छोट्या गावामध्ये सुरू आहे ही प्रबोधनाची गझल, ही प्रबोधनाची गझल. असं मला वाटतं की तुम्ही इतक्या वर्ष हा प्रबोधनाचा यज्ञ चालू ठेवता. होय, इतक्या वर्ष तुम्ही हा प्रबोधनाचा यज्ञ चालू ठेवता, हे सोपं नाहीये. म्हणून ही तुम्ही जी प्रबोधनाची गझल लिहित आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. जगदीश आला, तुम्हाला ऐकवलं, तुम्ही टाळ्या वाजवल्या, हसले, रडले, गेले, असं नाही झालं पाहिजे. जाताना फक्त 3च गोष्टी सांगतो, अख्खं व्याख्यान विसरलात. 3 गोष्टी घरी घेऊन जावा. त्यातली पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, बाबासाहेब सांगतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ते बाबासाहेब आणखी जागरूक व्हा, जागरूक करा ह्या अँगलने सांगतात. पण आमच्या मनावर रुजले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तेही वाईट नाहीये. पण मला आवर्जून सांगायचंय, शिका याचा अर्थ चांगलं शिका, उच्च शिक्षित व्हा. बाबासाहेब तेव्हा अमेरिकेला शिकायला जातात, आम्ही आता अकोल्याला मी शिकायला जायना. आम्हाला आता शिक्षणाची दारं पुढे वाढवावी लागतील, आम्हाला उच्च शिक्षित व्हावं लागेल. तिथल्या प्रत्येक मुला मुलीला, त्याच्या आई बापाला मला सांगायचंय, मुलांना शिकवायचं म्हणजे फक्त शाळेत फुकट भात मिळतोय तर वर घालायचं असं नाहीये, तर त्याला उच्च शिक्षित होण्यासाठी प्रेरित करा, त्यांना शिकवा. दुसरी गोष्ट आवर्जून सांगतो, बाबासाहेब म्हणतात जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला या देशात शासनकर्ती जमात व्हायचंय. आणि या देशामध्ये आंबेडकरांच्या विचारानं शासनकर्ता होणारा जर पहिला कोणता जिल्हा असेल तर तो अकोला आहे. अकोला पॅटर्न महाराष्ट्रभर, देशभर घेऊन जा, यासाठी तुम्ही सहाय्य करा. बाबासाहेब कधी सांगतायत तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा? पुस्तकात लिहिलंय मी, जेव्हा घराला भिंती पण नाहीत आपल्या, तेव्हा बाबासाहेब म्हणतात तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला शासनकर्ते व्हायचं. हा दूरदृष्टीचा विचार आहे. शासनकर्ते होण्यासाठी प्रयत्न करा. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, शासनकर्ता म्हणजे फक्त आमदार खासदार होणं म्हणजे शासनकर्ता नाही. इकडच्या प्रशासकीय गोष्टीमध्ये सचिव, कलेक्टर, IAS होणं, IPS होणं, हे सुद्धा शासनकर्ता होणं आहे. हे देखील होण्यासाठी मुला मुलींना प्रेरित करा. आणि तिसरी गोष्ट हात जोडून सांगतो,
माझ्या आयाबायांना, माझ्या भावांना, सगळ्यांना सांगतो की बाबासाहेब त्यांच्या आयुष्यात कोणतंच व्यसन करत नाहीत. तुम्हीही कोणतं व्यसन करू नका. नाहीतर नुसतं म्हणायचं बाबासाहेब माझा बाप आहे, आमच्या घरात बाबासाहेबाचा लय मोठा फोटो आहे, मी आठवड्याला रविवारी विहारात जातो आणि संध्याकाळी पिऊन पडतो, असलं नाही झालं पाहिजे. असं होऊ देऊ नका. अरे बाबासाहेब अमेरिकेत शिकतात, त्या रमाईला पत्र लिहितात, अरे रामू इथलं वातावरण असं आहे की इथं थोडी तरी दारू पिल्याशिवाय वातावरणाला शरीर मॅच करत नाही. शरीराला योग्य टेम्परेचर ठेवण्यासाठी लोक दारू पितात, इथं व्यसन नाही, टेम्परेचर ठेवण्यासाठी. पण रामू मला कधीच वाटलं नाही रामू की मी दारूला स्पर्श करावा. अरे तुम्हाला वाटतं घरात बायकोने रामू हवा, तुम्ही बाबासाहेब व्हायचे स्वप्न पाहत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. आयुष्यात कोणतंच व्यसन करू नका हे आवर्जून सांगतो. आणि या गोष्टी आचरणात आणा. या गोष्टी जर आचरणात आणल्या तर कार्यक्रम होण्याला आणि जय जयकार होण्याला अर्थ आहे. एवढंच तुम्हाला सांगतो. जाता जाता वामन दादाच्या शब्दामध्ये समारोप करतो. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, आता इथंच 500, गावात लाख आहे. वामन दादा तेव्हा काय म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते, तर तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते. काय सांगू गड्या तुला, भीम माझा कसा होता, लेकरास जशी माय, भीम माझा तसा होता. फक्त गुलामांचा, अस्पृश्यांचा नव्हे, अखंड भारतीयांचा उंचविला माथा, फाटक्या बंडीचा भीम माझा खिसा होता, फाटक्या बंडीचा भीम माझा खिसा होता. काही चुकलं असेल तर ते या जगदीश ओवाळचं बरोबर आहे. तेवढं बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकरांचं एवढं बोलू आहे समजून घरी घेऊन जावा, विचार डोक्यात घेऊन जावा अशी विनंती करतो. आणि तुम्हाला मी लांबवल्यामुळे जेवायला उशीर झाला त्याबद्दल क्षमा मागतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्ध, जय भारत, जय सम्राट अशोक, जय संविधान.